वाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्षामंद्रेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर अराका जी कीर्तनी वैवाशित लोका तयाची आचरणी नमन गा मददी सदसो परम विख्यातु जो जान ब्रह्म याचा असतु नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जानन बाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला 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 आता विनोवाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे तुकोबराय नमूद करतात या जीवसृष्टीवर आलेल्या प्रत्येक जीवाला आयुष्य मोजून दिलेले आहे। प्रत्येकाला आयुष्याची एक पर्ची चिठ्ठी आहे बॉन्ड आहे त्याच्यावर आयुष्य किती आहे ते विधात्याने लिहून दिले। फक्त ज्याला दिले त्याला वाचता येत नाही ज्याला दिले त्याला कळत नाही। हे कळण्यासाठी विश्वात एखादी मशीन नाही। तुम्ही आम्ही तयार केलेले जे कार्ड आहेत एटीएम मशीन मध्ये घातल्यावर किती पैसे आहेत ते सांगते खातं झिरो झालंय का ते सुद्धा सांगते। पण असं एक विधात्यानं एक प्रत्येकाच्या कपाळावर कार्ड दिले त्याच्यावरचा बारकोड फक्त यमाला कळतो आणि सटवीला कळतो याच्या व्यतिरिक्त जगात कोणालाही कळलं नाही। रावणाने फारशा गोष्टीवर जय प्राप्त केला रावणाने फारशा गोष्टीवर जय प्राप्त केला पण मृत्यूवर जय प्राप्त रावणाला सुद्धा करता आला नाही। यमाला मृत्यू कळतो म्हणून तर ठरलेल्या वेळेला यम घेऊन जातो माणसाला। जिने आयुष्य लिहिलंय आगाज सटवीची राती नविसम विजय ज्योती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय नमूद करतात त्या पाचवीच्या दिवशी रात्रभर दिवा लावावा असं माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सांगतात। त्या दिवशी सटवी माणसाचं आयुष्य लिहित असते तिलाही माणसाच्या आयुष्याची मर्यादा कळते यमाला कळते। जगात असा एकही डॉक्टर नाही त्याला आयुष्य कळते। एखाद्या डॉक्टरनी सांगावं 1 महिना झाल्याच्या नंतर अमक्या अमक्या तारखेला इतक्या वाजता इतक्या वाजून इतक्या सेकंदाला माणूस मरणार आहे असं डॉक्टरनी सांगावं। जगात डॉक्टर नाही जगात। हे धन्वंतरीला सांगता आलं नाही हे सुषेण नावाच्या वैद्याला सांगता आलं नाही तुमच्या आमच्यातल्या डॉक्टरांना नाही सांगता येणार नाही कळत हे फक्त सटवीलाच कळते। रावणाकडे 33 कोटी देवता कामाला होत्या किती शक्तिशाली असेल रावण पण त्याला सुद्धा आयुष्याची मर्यादा नाही कळाली। मी तुम्हाला सांगून जातो की सटवी आयुष्य तिला कळतंय आणि ही सटवी राजा रावणाला वार घालायला होती
इंधने वारी तसे सटवी त्या लंकेशा गेह स्थिती। राजा रावणाच्या घरी सटव्या 7 सटव्या येतात, या वार घालतात। माणसांना शक्यतो सटवी नुसतं नाव माहीत असेल, बायकांना शक्यतो सटव्या थोड्याफार माहीत असतात। स्त्री बाळंतीण झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी भिंतीवर असे उलटे सुलटे बावले काढीत असतात, त्या सटव्या असतात। कोणी कुंकवाचे काढीत असेल, कोणी हळदीचे काढीत असेल, किंवा तुमच्याकडे काढीत नसतील, काय प्रांत भेद असतो मला काही माहित नाही, पण शक्यतो बऱ्याच ठिकाणी काढतात। ही सटवी राजा रावणाची तर वारं घालायला आहे, तरी पण रावणाला माहित नाही आपलं आयुष्य कधी आहे। तोलून मोजून दिले, 1 सेकंद सुद्धा आयुष्य वाढत नाही। किती जरी मोठा प्रयत्न केला, किती जरी पैसे दिले, तरी आयुष्य वाढत नाही। पैसे यमाला दिल्याच्या नंतर जर आयुष्य वाढलं असतं तर या भारतातल्या श्रीमंत लोक मेलीच नसती। यमानं पैसे घेऊ घेऊ श्रीमंताला आयुष्य दिलं असतं आणि गोरगरीब मेले असती। असं काही नाही, ते ऐकतच नाही कोणाचं। मेरू तुल्य जरी दिधले स्वर्ण भार, एखाद्या पर्वता इतकं जरी सोनं दिलं, यमराज हे सोनं घेऊन टाका, मला आयुष्य पाहिजे, यम म्हणतो नाही जमत बाबा। कारण का देता येत नाही? यमानं ज्याला कामाला लावलंय तो पंढरपुरातला आहे, यमानं ज्याला कामाला लावलंय तो काशीतला आहे। ज्या देवांनी यमाला कामाला लावलंय ते यमाचे मालक आहेत, आणि यमाचे मालक जर मृत्यू लोकावर आले तर त्यांना सुद्धा थांबता येत नाही। यरती पामर जीव आले अवतार जीव गीते पामर इथे नाही उरो आले अवतार यरते पामर जीव किती। ज्यानं सृष्टी सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्याला थांबता येत नाही। तुमची आमची काय कथा आहे सज्जनांनो? मोजून आयुष्य दिले, 1 क्षण सुद्धा वाया जाता कामा नये। या आयुष्यातला 1 क्षण किती महत्वाचा आहे। काही क्षेत्रात 10-5 मिनिटानं ज्या ज्या गोष्टी मातीत गेल्या त्या त्या व्यक्तीला त्या वेळेचं महत्व विचारा, किती मोठी ताकद आहे वेळेमध्ये। वेळ ज्यांनी चुकवली त्यांचं काम संपलं। मृत्यूलोकामध्ये मानवी देह शरीर याला गोड अशा प्रकारचा सुंदरसा बुद्ध्यांक दिला। मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला। भगवंतांनी आपल्याला कृपेने गोड असा सुपीक मेंदू दिलाय। हत्ती फार मोठा आहे तरी माणसासारखा मेंदू नाही। पशूंना जरी बुद्धी असेल तरी पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती, पशुकड नाही। बुद्धीचा विकास करणं, आपल्या नाविन्याचा गोड अशा प्रकारचा प्राप्त झालेल्या आयुष्यामध्ये याचं जीवन हे रेखाटलेलं आयुष्य गोड 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 करीत संपवणं हे मनुष्याचं इति कर्तव्य आहे। याच्यातला वेळ जो प्राप्त झालाय तो अमूल्य वेळ आहे, तो नाविन्य संपन्न वेळ आहे, तो अत्यंत कार्यस्थितीत वापरावा, त्याचंच नाव माणूस आहे। आयुष्य मोजून दिले आणि मोजून दिला असताना या मानवी शरीराला दिलेलं आयुष्य मोजून 1 क्षण वाढवता येत नाही, पण त्याच्यातही काही काही नाना प्रकारच्या विस्तृत क्रियेमध्ये हे आयुष्य जाते। शतगणिले ते अर्धरात्र खाय, बालत्व पीडा रोग क्षय। 100 वर्षाचं आयुष्य त्याच्यातलं अर्ध झोपीत गेलं,
बालपणात गेलं, आजार नाना प्रकारचे दुखणी भागणी याच्यात गेलं, कामात गेलं, तारुण्यात पोटासाठी काम करावं लागेल, बालपण गेले ज्ञानता. क्या बात आहे, वा वा. तारुण्याच्या मधामध्ये नाना प्रकारचे विषय याच्यात गेलं, आपल्याला उरलंय काय? असं कधी म्हटले नाही महाराज कामधंदे सोडून भजन करा, तसं नाही म्हटले नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवाश्रम होईल दुःखाचे, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भवाश्रम सुख होईल दुःखाचे. मिळालेल्या आयुष्यामध्ये शिल्लक वेळामध्ये भजन करा, हे महाराजांनी एका ठिकाणी नमूद केलं. आयुष्य किती महत्वाचं आहे, याच्यातला एक एक क्षण किती महत्वाचा आहे. एक दोन उदाहरणं देऊन तुम्हाला पटेल. ग्रास गिळी सतानाई हाती, ग्रास गिळी सतानाई हाती, ग्रास गिळी भंगूर हे जाई लक्षणात, ग्रास गिळी सतानाई हाती, ग्रास गिळी सतानाई हाती. त्याच्यावरचा शेवटचा क्षण कधी येईल सांगता येत नाही. ग्रास सगळी सत्ता नाही हाती, माशी पाखू पाखडे तव हे सरे. पाण्यावर बुरबुडा येतो, हवेचा आवेश त्याला स्पर्श झाला की तो बुरबुडा फुटून जातो. त्या अवस्थेने माणसाच्या शरीरातला आत्मा काही क्षणात निघून जातो. बाजूला कितीतरी डॉक्टर बसलेले असावा, डॉक्टरांना दाखवता येत नाही, बघा प्राण चाललाय, प्राण चाललाय, प्राण चाललाय, असा एकाही डॉक्टरला दाखवता येत नाही. प्राण निघून गेल्याच्या नंतर डॉक्टर सांगतात घरी घेऊन जा. वैद्याचे सुची सोयी का प्राण देखता लाघवी, ऐसा वैद्यान सुचवे जगत्रयी गा. असा एकही डॉक्टर नाही. एकानं सांगितलं सर्व देशातले आव्हाड मी आणलेत, तर किती जरी आव्हाड आणले असतील तरी प्राण जाताना तुला दिसत नाही एक, आणि प्राण थांबिता येत नाही दोन. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनं जर जीवाला वाचिलं असतं तर देवाचं भजन करायचं काम पडलं नसतं, बिलकुल नाही. जय देव जय देव जय डॉक्टर साहेब. डॉक्टर वाईट ह्याच मला म्हणायचं नाही, पण प्राणदान, प्राण वाचवायची ताकद डॉक्टरच्या हातात नाही. व्याधी दूर करणं डॉक्टरचं काम आहे. पाय मोडा असेल प्लास्टर करील, पोट दुखत असेल गोळी देईल, दात दुखत असेल गोळी देईल, डोळा दुखत असेल गोळी देईल, पण आयुष्य द्यायचं औषध मात्र डॉक्टरकडे नाही. हे मोजून दिलेलं आयुष्य, त्याच्यातला क्षण कोण्या दिवशी जाईल काही सांगता येत नाही. किती मोठ्या लोकांचा क्षण महत्वाचा असतो, मिळालेल्या आयुष्यातला क्षण किती महत्वाचा आहे ते तुमच्या समोर नमूद करतो. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने सौभाग्यवती वैकुंठवाशी सुशीलाबाई गंगाधर सानप
ह्या विश्वात्म्यात विलीन झाल्या. उपजल्या पिंडा मरण सांगाते, आया सो एक दिन आना पडेगा, किराए का घर तो खाली करना ही पडेगा. आपण हे 5 लोकांचं उष्ण आणलंय. देहा हा 5चा आणि ला उसना उष्ण घेतलंय. शेखी ज्याची त्याला देणी लागे. हे 5 समजांच्या तत्वाकडनं उष्ण घेतले. याच्याकरता प्रत्येकाला द्यावं लागते. आज वैकुंठवासी सौभाग्यवती सुशीलाबाई विश्वात्म्यात विलीन झाल्या. उद्या आपल्याला जायचंय. आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. तोही तैसा झाला. घटना तो पण तोही तैसा झाला. देखत देखत नाम पण तोही तैसा झाला. याच्या पाठीमागं सगळी जात राहिली. हळूहळू आपल्याला सुद्धा जायचं. मी तुम्हाला सांगतोय, मी सुद्धा जाणार. ज्यांचा अभंग घेतलाय त्यांना सुद्धा इथं थांबता आलं नाही. तुमची आमची काय कथा, काय अधिकार आहे अभंग ज्यांचा आहे त्यांचा. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेवोनी निज धामा गेले. निळा मने सकळा संता तोषविले, जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकलाचा जीवलग सोयरा. कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. या कलियुगामध्ये एक नाविन्य तुकोबरायांचं, तरी पण थांबता नाही आलं. निसर्गाचा नियम मोडायची ताकद हातात, पण नाही थांबता आलं. इथं तुमची आमची काय कथा आहे. मोठ्या प्रेमाने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने हे प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम वैकुंठवासी सौभाग्यवती सुशीलाबाई गंगाधर सानप यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम श्री गंगाधर भागुजी सानप हे त्यांचे पती आहेत. श्री छबुराव गंगाधर सानप हे त्यांचे सुपुत्र आहेत. तथा भाऊसाहेब गंगाधर सानप हे सुद्धा एक त्यांचे सुपुत्र आहेत. आणि कमल सोपानराव गंभीरे हे त्यांच्या चिरंजीवी, हे त्यांच्या कन्या आहेत. आदी करून सानप परिवार, नातू पंतू आदी करून सर्व मोठा गोकुळासारखा गोडसा असा परिवार. आणि या सर्व परिवारांच्या वतीने आदरणीय छबुराव, आदरणीय भाऊसाहेब या सुपुत्रांच्या वतीने आपल्या आईचा उदक शांतिविधी हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम मोठ्या अट्टहासाने ते करतात. या सानप परिवारांना द्यावे तितके धन्यवाद. तारखेच्या संदर्भात आमचे जगताप काका सतत संपर्क करत होते. आज आले सुद्धा इथं, त्यांनाही धन्यवाद. गायनाचार्य या परिसरातली बुलंद तोफ आमचे हरिभक्तीपरायण निळोबा महाराज, हरिभक्तीपरायण
अंबादास महाराज त्या दिवशी वडगावला सुद्धा होते आमचे महाराज, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज तुम्हाला धन्यवाद. पाठीमागे सळूजी महाराज मंडळी, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. महाराज आमच्या बीड परिसरातले आहेत. नंतर बोलल्यावर लक्षात आलं, मला आधी माहीतच नव्हतं, कारण ती दाढी वाढली. ते गोदावरीची परिक्रमा चालू आहे, इथे कुठेतरी बोर्ड बघितला असेल कार्यक्रमाचा, आणि म्हणून त्यांनी इथं गाडी वळवली. त्यांचा रथ वगैरे बरीच काही दिंडी माणसं वगैरे गोदावरी प्रदक्षिणा करतात चालू आहे. पाहिला असेल बॅनर बोर्ड कुठेतरी, बाळू महाराज गिरगावकरांचं इथं सानप परिवारांची इथं कीर्तन आहे. ते बघितल्याच्या नंतर मग त्यांनी इथं गाडी आणली. महाराज, बाप्पा महाराज तुम्हाला, नाना महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते मंडळी, विष्ट मित्र सज्जन सखे सोयरी धायरी सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीम वाल्यांना द्यावे तितके धन्यवाद. आवाज फार गोड आहे. विठाला 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 विठाला. किती आयुष्य मोजून दिलेले बघा. याच्यातला वेळ वाया घातला की मोठी मोठी माणसं मातीत जातात. भारतीय युद्ध पहिलं चालू होतं. या भारतीय युद्धामध्ये कौरव हरली, पांडव जिंकली. पांडव याच्याकरता जिंकली, पांडव भजन म्हणत होती आणि कौरव भजन करणाऱ्याच्या विरोधात होती. आणि भजन करणाऱ्यांसोबत देव असतो. 11 अक्षोनी सैन्य होतं कौरवांना, 7 अक्षोनी सैन्य पांडवांना. कमी होतं सैन्य त्यांच्याकडं, 11 अक्षोनी कौरवाला. पण पांडवांना 7 अक्षोनी जरी सैन्य असेल, पण ब्रह्मांडाचा मालक मात्र पांडवांच्या सोबत होता. देव हा श्रीमंत गरीब याचा विचार करीत नाही. आध्यात्मिक कोण आहे, सात्विक कोण आहे, सदाचारी कोण आहे, पारमार्थिक कोण आहे, असं काही लोकांना वाटत असेल. सतत भजन करणाऱ्याच्या सोबत देव राहतो. भजनाचं पुण्य फार कामात मिळते. एखादा माणूस जर जीवनभर कोणाशी खोटं बोलत नसेल तर 1 कोटी भजण्याची बरोबरी एकटाच करू शकतो. 1 कोटी भजण्याची, 1 कोटी, 1 कोटी. एखाद्या माणसानं अनाथाला मदत केली असेल तर 1 कोटी कीर्तनकाराची बरोबरी तो करू शकतो महाराज. गोरगरिबाला त्याची मदत असेल, त्याचं पाणी पित असतील, त्याच्या बोरला पाणी गोडा असेल, गाव पाणी पित असेल, काय काय त्याच्यासाठी, त्याचं काय समाजासाठी उपयोग होत असेल, अशी जर माणसं असतील तर हजारो लक्षावधी कीर्तनकाराची बरोबरी ते करू शकतात. चांगली कामं करणारी माणसं लक्षावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य पदरात घेऊ शकतात. आणि परमार्थात येऊन चुका करणारी माणसं, त्यांना कोण्या नरकात टाकावे देवालाही कळत नसेल. बिनचूक वागणारी पांडव, सत्यवादी पांडव, चांगलं वागणाऱ्यांच्या पाठीमागे देव असतो. नुसती चांगलंच वागत नव्हती महाराज, ती भजन सुद्धा करत होती. पाहती पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी, त्या देवासी आठवे, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहती पांडव अखंड वनवासी. वनवासात ब्रह्मांडाच्या मालकाचं भजन केलं. जगाचा बाप पाठीमाग होता. पांडवांना जय प्राप्त झाला, कौरव हरली. कौरव हरल्याच्या नंतर अर्जुन रथात जल्लोष करत होते.
आपल्याकडे जे जिंकले ते नाचत येत ना, साहजिकच आहे. गुलाल उधळते, डीजे लावते, बँड लावते, सुरसनाई चौघडा कोणी लाईतच नाही ना आता. कारण जिंकलेल्या लोकांनी बँड लावला पाहिजे, कारण ते रणवाद्य आहे. फक्त लग्नात मात्र बँड लावला नाही पाहिजे, कारण लग्नात लावायचं वाद्यच नाही बँड. हे रणवाद्य, रणवाद्य तुम्ही लावता. हे तुमच्या मनाचा मोठेपणा आहे का चांगुलपणा आहे का नालायकपणा आहे, ते ज्यानं त्यानं तपासा. मला काही त्याच्यासाठी थोडंच पाठीलंय, पण शास्त्र असं सांगते हे डीजे बँड हे लग्नात लावायचं वाद्य नाही. लग्नामध्ये सूर सनई चौघडा हे वाद्य असते, हे मंगलवाद्य असते. आणि बँड हे रक्त उसळणारं वाद्य, हे रणात लावलेलं वाद्य असते. आणि म्हणून ते वाजत होते, अर्जुन जल्लोष करत होते. वेळ किती महत्वाचा आहे कल्पना करा. जगाच्या मालकाने अर्जुनाच्या खांद्याला स्पर्श केला. पार्था आता ऐके पार्था, हे अर्जुना, हे पार्था, हे पृथक्की सुद्धा आता ऐक. उडी हाना पटकन खाली रथाच्या. अर्जुनानं सांगितलं, देवा काय बोलता तुम्ही? गेल्या 18 दिवसापासून युद्ध करतोय. या युद्धात मला जय प्राप्त झालाय. ज्या रथात मला जय प्राप्त झालाय त्याच रथात विजयाचा गुलाल उधळायचा आहे. भगवंतानं सांगितलं, अर्जुना मरशील रे, मरशील रे, तू उडी हाण रे पटकन. तो हान उडी, वेळ लय थोडासा बाकी आहे. फार मोजका वेळ आहे, फार मोजका वेळ आहे. मोजका वेळ असं देवाला का माहित होतं? कारण वरच्या संन्याशानं सांगितलं होतं मी निघून चाललो. वरच्या संन्याशानं सांगितलं आता मला वेळ नाही, मी निघून चाललो. त्या वरी जे बसलेला संन्यासी होता, या विश्वामध्ये पृथ्वीवर जितके देश आहे सर्व देशामध्ये 1 नंबरचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. 1 नंबर, हो वानर, 1 नंबरचा संन्यासी. बाकीच्यांनी संन्यास घेतला असेल तो भाग सोडून द्या, पण ज्या संन्याशानं आईच्या पोटातच नैष्ठिक ब्रह्मचर्याची कासोटी बांधली, आपले इंद्रिय आईला सुद्धा दिसू दिले नाही. मुलगा आहे का मुलगी हे लक्षणावून अंजलीनं ओळखलं, असा तेजस्वी संन्यासी. आणि त्या संन्याशानं सांगितलं मला आता वेळ नाही, मी निघालो. भगवंताच्या लक्षात होतं या संन्याशीमुळे आपण दोघं वाचलो. हा संन्याशी जर रथाव नसते तर 8व्या अवतारातला पंढरपुरातला मालक कधीच मेला असता. शब्द अवघड आहे तरी वापरतोय, तरी पण वापरतो काका. कधीच मेला असता, कधीच. अर्जुनाचा तर पानासारखा होरपळला असता. कारण भीष्माचार्याचा एक बाण सुटल्याच्या नंतर समुद्र कडो लागतोय. चहाला जशी उकळी येते का तसा एक अग्निबाण सुटल्याच्या नंतर समुद्र खळखळ खळखळ उकळायचा. इतकी भीष्माचार्याच्या बाणात ताकद, इतकी द्रोणाचार्याच्या बाणात ताकद, इतकी कृपाचार्याच्या बाणात ताकद, इतकी कर्णाच्या बाणात ताकद. पण या सगळ्या ताकदी जर शमन झाल्या असत्याल ना, शीन झाल्या असत्याल ना, त्याची एकमेव ताकद होती वरी बसलेला संन्यासी. देव येडा नाही पंढरपुरातला मालक. भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय रथात बसत नव्हते. आधी भीष्माचार्यांचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. काम किती गोड बघा. प्रचार अर्जुनाचा. भीष्माचार्य कौरवाच्या पक्षातले आणि विरोधी पक्षातल्या माणसाचं दर्शन घ्यायचं आणि मग अर्जुनाच्या रथात बसायचं. माणूस कोण्याही पक्षात असू द्या, पण माणूस अधिकारी होता. सगळ्या पक्षात चांगली माणसं असतात असं डोक्यातलं काढून टाका. पांडवाच्या पक्षात सुद्धा 6 माणसं नालायक होती, नालायक होती, नालायक होती. कौरवाच्या पक्षात 19 माणसं इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती, इतकी तेजस्वी होती की पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा खोटं काम करून त्याला मारावं लागलं. विठाला 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 या लोकांच्या बाणाने रथ कधीच पेटलेला होता.
भगवंतानं सांगितलं अर्जुन ऐका विजयाचा गुलाल आपण दुसऱ्या रथात उधळू हा रथ जळायला. कोण म्हणतंय? मी म्हणतो म्हणे. ऐकायला तयारच नाही. वरच्या व्यक्तीनं सांगितलं देवा मी मानतो तुम्हाला त्याबद्दल दुमत नाही, पण 7व्या अवतारात जितके चांगले वागलात का तितके 8व्या अवतारात वागलं नाही, त्याच्याकरता मला नाहीत आवडत. संन्याशी बेधडक बोलणारा संन्याशी काका ते का असा दाबून चोपून केलेला संन्यासी थोडाच होता. बायको जगिता येत नाही म्हणून संन्यास असं नाही, किंवा कोणी बायको दिली नाही म्हणून संन्यास असं नाही. नैष्ठिक ब्रह्मचर्याची कास होती. आणि जो खरं काम करतो का भेटत नाही. खरी ज्याची सेवा त्याच्या जीवा, ज्याची खरी सेवा असते ते भेटत नसते. सांगितलं प्रभू तुम्ही काय काय काम केले त्या 18 दिवसात मला माहिती आहे, कृपया तुम्हाला प्रणाम. मी निघालो. देवाला माहिती आहे याईनं उडी टाकली की आपण दोघही जळतो. एक पाय ध्वजेवरला उचलला आणि दुसरा पाय उचलायला मोजून डोळ्याचे पापणं लवायचे 4-5 वेळ. असं डोवरचं पापण खालच्या पापणाला लागतंय. इतके 4च वेळ बाकी आहेत, 4 क्षण बाकी आहेत दुसरा पाय उचलायला. तेवढ्या अवकाशात फार दिशा अर्जुनाला ढकलून दिलं आणि खाली उडी टाकली. कापरासारखा रथ पेटला, कापरासारखा. अर्जुनाने तोंडात बोट घातलं. देवा रथ जळायलाय. पहिल्या दिवसापासून जळू लागला. पहिल्या दिवसापासून बाबा जळू लागला, पण जाळ दिसत नव्हता आणि रथाचं अस्तित्व कायम होतं फक्त वरच्या संन्याशामुळं. अर्जुना अरे जय होऊन काही फायदा नव्हता. कौरव सारी मेली, तुम्ही जिंकलात, तरी पण तू जळत होता. तू जळाल्या मला सांग ना अर्जुना, तू माझ्या बहिणीचा मालक आहेस रे. हा ज्या भावाला बहिणीच्या कपाळावरच मुचलेलं कुंकू कसं आवडन रे. मी जगाचा बाप आहे रे, विश्वाचा मालक आहे. अरे तू गेल्याच्या नंतर माझ्या बहिणीचं कपाळ सुन पडलं असतं रे, आणि तू गेल्याच्या नंतर बाकीच्या चौघांनी प्राण दिला असता रे. माझी एक रक्ताच्या बहिणीपेक्षा एक मानलेली बहीण मोठी आहे, तिचं नाव आहे द्रौपदी. हिच्याही कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं असतं. अर्जुना हे 3 क्षण जर तू वाया घातले असतेस किंवा मी जर विचार नसता केला तर माझ्या 16,108 पत्न्यांच्या कपाळावर बुक्का लागला असता. देवा तुम्ही पण जळाला असतात, कोणी पण जळाला असतं. मीच नाही. 4 सेकंदाचा वेळ होता. तेवढ्या अवकाशात अर्जुनाला खाली ढकललं. भगवंतानं खाली उडी टाकली. मारुतीरायाने उड्डाण केलं आणि संधी शिरत पेकला. आगा पातिया पातपणे चक्षुचिया हितनेने कालवती पातिया दोने 4 निमिषा. हे काय गांजा फुक्यान दिलं का? डोळ्याची पापणं एकमेकाला 4 बाऱ्या चिटकतात. एवढ्याच वेळामध्ये या दोघांनी उडी टाकली. म्हणून जगाचा बाप आणि पार्थ ते पृथकीचे बाळ तो अर्जुन हे 2 लोक वाचले 4 सेकंदाचा. इतका वेळ महत्वाचा आहे. क्षणोक्षणा हाचे करावा विचार, क्षणोक्षणा हाचे करावा विचार, करावया पार भव सिंधू. क्षण हाती करावा विचार, करावया इतका वेळ महत्वाचा आहे, वाया घालता कामा नये. जर एवढं युद्ध करून जर हे 4 सेकंद वाया घातले असते तर सगळं युद्ध केलेलं मातीत गेलं असतं. काय फायदा आहे? 4.5 महिने ज्वारी सांभाळली. तुमच्याकडे ज्वारीचं पीक नसतं ना वाटतं काका? उपनेर शेतात आलं, 200 पोत्याची रास पडली. 200 पोतं
रास पडीन घरी झोपायला गेला, चोट्ट्यान भरून नेलं आणि 4.5 महिने सांभाळायला होता शेतात बास टाकून आणि खळ्याच्या दिवशी झोपला. ह्या 4 सेकंदामुळे सगळं मातीत गेलं असतं. एका व्यक्तीचं लग्न झालं. दुसरा पुरावा बघा, अशा स्त्रीशी लग्न झालं, तिचं नाव होतं रत्नमाला. गोड अशा प्रकारचा संसार. बाईला माहेरात आमंत्रण आलं, बाई माहेरी गेल्या, पण इतका बायकोर जीव, इतका बायकोर जीव, इतका बायकोर जीव त्या व्यक्तीचा, त्याला कर्मच नाही. तसाच सासरवाडीला निघाला. वैकुंठवासी आमच्याकडे कीर्तनकार म्हणायचे, लागत्याला भेटली गाय आणि वासरू घेऊन पंढरपूरला जाय. आयुष्यात त्याच्या गाय कवा भेटली नाही, सासरवाडीतून त्याला गाय आंदण दिली. गायनं वासरू दिलं आणि गाय मेली. आणि पंढरपूरची वारी आली तर घरी पंढरपूरला जावं तर वासरू घरी राहिलंय, आणि आपण घरी राहावं तर वारी चालली. एसटीत वासरूच संग नेलं. तसा हा स्त्रीलंपट माणूस, इतका जीव पत्नीवर, इतका त्याला असं जीव की प्राण वाटायचे. धो धो पाऊस चालू होता. तेवढ्या रात्री निघाल्याच्या नंतर नदी तुडुंब भरलेली, तुडुंब तुडुंब. कसं जायचं पलीकडं पावता येत नव्हतं. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे 3 प्रकारचा अंत्यविधी आजच्या कीर्तनात सांगता येत असतो. तो दफनविधी एक असतो, दहनविधी एक असतो, आणि याच देशामध्ये पवित्र भारतामध्ये काही राज्यामध्ये प्रेत हे गंगेत सोडून देत असतात. एक शृंगारलेलं प्रेत, वेळूचा ताफा केलेलं प्रेत, ते प्रेत गंगेत सोडलं आणि बायकोविषयी अतूट प्रेम असणारा व्यक्ती त्या गंगेत उडी टाकली, प्रेतावरच बसला. गंगेचं पात्र पाणी बाजूला लोटीत असते. कडेला प्रेत लागलं, पण 1-2 दिवसाचं कुजलेलं प्रेत होतं. दुर्गंधी होती, सरी अंगाला दुर्गंधी लागली त्या प्रेताची. कळालंच नाही, इतकं प्रेम बायकोशी. नदी पार केली, आला सासरवाडे. 4 दरवाजे, मोठा वाडा, हवेली होती लावलेली होती. इकून पाय तिकून पाय, विजांचा कडकडाट. मागच्या भिंतीला खिडकी होती आणि त्या खिडकीतून सर्प लोंबलेला होता. असं वाटलं बायकोनं दोरीत सोडली कणी सर्पालाच लोंबकळून वर गेला. आतमध्ये उडी टाकल्यावर दिव्याच्या प्रकाशात पत्नीने पाहिलं. धनी आपण? जी मी. कुठून आलात? तूच तर दोर सोडला होता, तूच तर दोर सोडला होतास मला. म्हणे मी? अहो तुमचे पाय वाजल्याच्या नंतर मी उठले. क्षणोक्षणाची सांगते, तुमचे पाय वाजल्याच्या नंतर मी उठते. दोर कोणी सोडा? अगं खिडकीत तू दोर पाहिला सोडास. दिव्याच्या प्रकाशात पाहिलं तर मोठा भुजंग आहे. अंगाला पाहिलं तर प्रेताचं मांस लागलेलं होतं. कशाहून आलात? प्रेतावर बसून आलो. सापाला धरून आलात. मालक, जितकं प्रेम तुम्ही माझ्यावर करता तितकं प्रेम जर पंढरपुरातल्या मालकावर केलं तर किती गोड काम होईल, किती गोड काम होईल, किती गोड काम होईल. त्या व्यक्तीचं नाव होतं तुळशीदास. रात्रीच्या समयाला मध्यरात्री पत्नीने उपदेश केला. रात्रीच्या समयाला मध्यरात्री पत्नीने उपदेश केला आणि सूर्याचा प्रकाश व्हायच्या अगोदर मुखारविंदातून बायकोसाठी माय शब्द पडला. सूर्योदय व्हायच्या अगोदर पत्नीसाठी माय शब्द पडला. आज ती व्यक्ती जगात तुळशीदास म्हणून प्रसिद्ध आहे. वेळ वाया घातली नाही, तात्काळ पत्नीनं सांगितलेलं लक्षात घेतलं आणि त्याच वेळेला बाकीच्या गोष्टीचा त्याग केला. आज ती व्यक्ती महाराष्ट्रभर नव्हे, पृथ्वीवर जितके देश आहेत, जिथे जिथे अध्यात्म चालते त्या त्या ठिकाणी तुळशीदासांचं रामायण गायला जाते. इतकी मोठी ताकद आहे फक्त वेळेची. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, विचार क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार.
वाचिणाऱ्या माणसांची. एका नालायक व्यक्तीने एका पक्षाचे पंख तोडले. कितीतरी पुरावे बघा. एका नालायक व्यक्तीनं एका सदाचारी सात्विक पक्षाचे पंख तोडले. किती सात्विक पक्षी सांगू तुम्हाला. या विश्वात सर्वात मोठं पुण्य ते आहे तो या भारतीय आबलीची आबरू सांभाळतो. तो एक नंबरचा पुण्यवान आहे. पंढरपुरातल्या मालकानं 7व्या अवतारात 4 चुका केल्या. त्या 4 या चुकाची भरपाई देण्यासाठी नालायक व्यक्तीनं भारतीय संस्कृतीतल्या एका पवित्र स्त्रीचं वस्त्रहरण करत असताना जगाच्या मालकानं विचार केला, आपण हिचं जर शरीर झाकून ठेवलं तर मागच्या 4 चुकाचं पाप संपून जातंय. म्हणून जगाचा मालक तिच्यासाठी लुगडं झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणिली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे यैवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे यैवो पांडुरंगे. सर्वात मोठं पुण्य ते. आणि ते जटायूला लाभलं महाराज. ब्रह्मांडाची मालकीन एक नालायक राजा घेऊन जात होता, श्रीमंत राजा. आणि सगळे पैशावाले सात्विक असतात असं डोक्यातलं काढून टाका. लय पैशावाले पण नालायक येत, पण ते नशिबानं साखरेच्या पोत्यातले मुंगळे येत. काय त्याच्या आजोबा बंजोबाचं पुण्य असल म्हणून हे गुळाच्या ढेपीवरले मुंगळे येते. पण ती ढेप संपल्या यायच्या पण अंगावर कोणी पाय देते असं काही नसतंय. श्रीमंत माणसं आहेत म्हणजे चांगले असतात किंवा गरीब माणसं असतात म्हणजे नालायक असतात असं काय नाही. महाभारतामध्ये ज्याला घर राहिला नाही तो विदुर सदाचारी. तो विदुर सदाचारी. अहो जीवनभर धर्म कधी खोटं बोलला नाही, तरी पण एकदा बोललाच. ते विदुर काका नाही बोलले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. काय नसतं तसं. भगवान आवडीने विदुराकडे जायचे. उद्धवजी छल विदुरा घर जावे. काय नसते संपत्तीचं. काही काही माणसं गरीब असतात पण खूप सात्विक सदाचारी असतात. काही माणसं श्रीमंत असतात खूप सात्विक असतात. मी तर म्हणतो देवानं श्रीमंती द्यावी आणि त्याच्या अंतकरणात दया असावी, त्याला संत म्हणायचं. त्याला संत म्हणायचं. 1 कोटीची गाडी बसायला भेटावा. 1 कोटीची गाडी बसायला भेटावा आणि गावातल्या गरीबाच्या पोरीचं पोट दुखावा. पोट कशाने दुखते माहिती तुम्हाला? प्रसूतीच्या वेदना, डिलिव्हरीचा प्रेड असावा. आणि झोपड्यात राहणारा गरीब नळोबा महाराज झोपड्यातला गरीब असावा. त्याला ऑटोपुरते पण पैसे नसावा काका. आणि गावातल्या माणसाला 1 कोटीची गाडी असावा. आणि त्या गरीब माणसाने दादा दादा तुमच्या गाडीत बसायची आमची लायकी नाही, पण जर निफाड पस्तोर नाही नेऊन सोडलं तर पोरगीन पोरीच्या पोटातलं बाळ मरतंय, एवढी कृपा करता का? ड्रायव्हर झोपलेला होता. याला वाटलं आता जर त्याला झोपीतून घरी आणून बोलून उठून बोलवा तर वेळ जाईल. स्वतः तो मालक लुंगी लावलेली होती तसाच 1 कोटीच्या गाडीत बसणार. ते का भिकार चोट थोडंच असं. कधी कधी भिकार चोटायला बी गाड्या असतात बरं. तसं काय नसतंय. लपके लुपके हाणणाऱ्याला बी गाड्या असतात. हो काय त्याचं असंही काही समजू नका. या दोन्ही बी गोष्टी आता, दोन्ही गोष्टी आता. हो 1 कोटीच्या गाडीत बसणारा श्रीमंत माणूस रात्रीच्या प्रसंगाला लुंगी लावलेली बनेनवर होता. तशीच चावी लावली गाडीला आणि गाडीवर बसला. गरीबाच्या झोपड्यापाशी गाडी नेली. त्या पोरीची माय, ती पोरगी, तिचे बाप गाडीत बसिला. निफाडला नेलं. बाळांपण झालं, डिलिव्हरी झाली. लेकरू घरी सुखरूप आणून घातलं. पंढरपुराच्या 1 कोटी वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य. एका गरीब बाईचा जीव वाचिला, त्या बालकाचा प्राण वाचिला. पुण्य याच्यामध्ये. यालाही भजनच म्हणायचं, यालाही कीर्तनच म्हणायचं, यालाही भागवत म्हणायचं, यालाच रामायण म्हणायचं. आपल्याकडे 25 ला येणाऱ्या 25/4 श्रीमद भागवत कथा इन्सुरू फाट्यावर आहे.
कार्यक्रमाचे आयोजक आमचे जगताप काका डीके नानांचे भाऊ आहेत ते कार्यक्रमाचे आयोजक आहेत भागवत गोपाल कृष्णाचे आणि सांगायला गिरगावकर आहे विठाला 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 काकांच्या वतीने मीच तुम्हाला आमंत्रण करतो एखादा दिवशी तरी हजेरी लावा एक नालायक श्रीमंत व्यक्ती जगाच्या मालकीनीला घेऊन जात होता वेळ किती महत्वाचा असतो बघा वेळ क्षण सांगायला क्षण आई साहेबांना त्या मूर्खाच्या तावडीतून वाचण्यासाठी स्वतःचे प्राण गमावले लय पुण्य या पवित्र देशातल्या स्त्रीची जर आबरू सांभाळता एखाद्याला आली असेल तर त्याच्यासारखं पुण्य हजारो यज्ञ केल्याचं पुण्य एका माणसानं 70 माणसं मारले 70 खून केले 70 मारले म्हणजे खूनच ना 70 खून आणि 70 खून केल्याच्या नंतर एका महाराजाकडे गेला म्हणला महाराज मी काय अजून पोलिसाला गवसलो नाही सीबीआय चौकशीत गवसलो नाही कोणाच्या बापाला पत्ता नाही अजून पुरावा शिल्लकच ठेवला नाही म्या खून केले म्हणून पण तुम्हाला जातीय सांगतो म्या 70 माणसं मारले आणि ते बी गरीब नाही मारले गरीब मारल्यावर काय भेटन त्याला वाननेर मारल्यावर काय त्याच्या नावानं का प्रॉपर्टी आहे का ती ज्या झाडावर बसलं ते झाड त्याच्या सातबारात आहे कशा काय म्हणून वाननेर मारायचं ते म्हणला मी खपक्यात मारले की जे मारल्याच्या नंतर ज्याच्या तिजोरीतून 1-1 2-2 कोटी गवसले अशीच मारले 70 मारले महाराज म्हणले आता 71 वर मी का नाही मला एक उपाय सांगा 70 माणसं मारल्याचं पाप कशाने संपन महाराज बी येडपट त्याला वाटलं इतकी माणसं मारले आता 2-4 माणसं मारलेली दक्षिणा मला देईल ते म्हणला 7 वर्ष गंगाची आंघोळी कर ज्यानं 70 माणसं मारले त्याचं पाप गंगा धुत असती वय आणि माणसं मारलेलं पाप जर गंगा धुत असेल तर तिला गंगा कसं म्हणता येईल कोणी माणसाची खून करीन गंगात आंघोळ करीन असं कुठे होत असतं का काही काही पाप गंगेने घालीत नाही पण यानं सांगितल्या महाराजांनी सांगितलं 7 वर्ष गंगेची आंघोळी कर तुला पापच राहत नाही पण ते म्हणला मी 7 नाही 7.5 वर्ष आंघोळी करतो पण पाप संपलं कसं समजायचं काळ्या कपड्याचा झेंडा द्याला 1 मीटर भर काळा कपडा दिला त्याला काडी लावली म्हणला तू 7 वर्ष आंघोळी केल्यावर ज्या दिवशी काळा झेंडा पांढरा होईल त्या दिवशी तो पाप संपलं हे म्हणला गंगाचीच नाही दिसल त्याची आंघोळ वडा दिसला आंघोळ नदी दिसली आंघोळ गंगा दिसली आंघोळ एक जणाच्या बंगल्यातून आउटलेट बाहेर आलत त्याच्या खाली आंघोळ 7 वर्ष आंघोळी केल्या झेंडा सगळ्या पाण्याच्या यानं जास्त काळा झाला 7.5 वर्ष म्हणलं बायकोची लेकराची भेट होऊ दिली नाही या महाराजानं पहिले 70 आणि आता महाराज 71 हानतोच म्हणला 71 महाराज ठोतत नाही याला वाचूक देत नाही म्हणे 71 महाराजच हानतो घरी आलो बायकून पाहिलं आमच्या मालकासारखी दिसलीत पोरायला म्हणली पोरं म्हणले गपचिक बस झेंडा काही ढवळा झाला नाही आपले बाबा आता महाराज झाला अहो नका चुप बस म्हणला तुला छानीन रागच तसा आला म्हणला महाराज ठोतत नाही चिंता एका झाडाचा फांदा मोडा असा हातानच साळला खांद्यावर फांदा टाकला एका टपक्यातच महाराज मेला पाहिजे पण महाराजाचा ज्या डोंगरावर आश्रम होता त्या डोंगराच्या पायथ्याला एक शाळा होती आणि त्या शाळेतून एक 16-17 वर्षाची मुलगी घरी जात होती आणि तिला 10 तरुण त्रास देत होते ती ओरडू लागली मला वाचवा धावा मला वाचवा माझ्या आबरूचं संरक्षण कोणीतरी करा अशी सारखी ओरडत होती पण कोणीच तिला मदत करीत नव्हतं कारण हे 10 तरुण बऱ्या लोकांचे होते ह्या श्रीमंताच्या नालायक अवलादी होत्या त्या ज्याचे बाप लक्ष देत नाहीत ना त्याच्या अशा खराब अवलादी या बा लेकर जन्माला कुत्री सुद्धा आणती लेकर जन्माला डुकराला सुद्धा येतात लेकर गाई म्हशीला सुद्धा होतात पण त्याला संस्कार करता येत नाहीत लेकर माणसांना होतात माणसांनी संस्कार करणं महत्वाचा विषय सुमनू आणि शुद्धमती हो या बा सगळ्याच फुलायला फुलं म्हणतात सगळ्याच फुलांना फुलं म्हणतात पण सगळ्याच फुलांचा सुगंध घ्यायच्या लायकीचा नसतो हे ध्यानात ठेवा फुलं व्यासरामाचे पण आहेत पण बुवा त्याचा सुगंध घ्या वाटत नाही
अशा चांगल्या फुलांचा जसा सुगंध घ्यावा वाटतो अशी आपली मुलं आचरणाने सुगंधित असावा, अशीच मायबापांनी त्यांच्यावर संस्कार करावा. पण एकीकडे पैशाची थप्पी मोठी तयार होती आणि एकीकडे कट्टे खराब जन्माला येतात. काय कामाची काका ती संपत्ती. एकीकडे पैशाचा डोंगर शिल्लक झाला आणि एकीकडे नालायक मुलांची अवस्था प्रगट झाली. काही अर्थ नाही. आपल्या 13व्या पर्यंत ते शिल्लक होत नाहीत. विठाला 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 ते 10 मुलं धावत होते. नाही झालंय काय झालं लढायला. ती म्हणली मला ते 10 जण त्रास द्या. हे उभं आहे कशी राहू म्हणे. पाया उभं आहे ते मला मारते तुम्हाला मारते. चुप बस. रागीट होत ते. ज्यानं 70 माणसं मारले ते काय झुरुळ गिरुळ थोडंच होतं. उभं आहे म्हणला इथं आणि त्या 10 जणाला म्हणला एक एक या नाही तर एक खट्या 10 या. ते म्हणले तू बाजूला सरक. ते म्हणला सरकत नाही कडे. हिला घरी नेऊन घालीन तवाच सरकत नाही. म्हणले हिला तर नेऊन घालायचं नाही तू बाजूला सरक. एक एक या. एक एक आला की टपा टप. म्हणले पहिले 70 आणि हे 10 80. महाराज 81. एका एका ठोक्यातच एक एक आणला. पहिले 70 मारले होते. 7 वर्ष आंघोळ केली पण पाप नाही संपलं. आता हे 10 मारायचे. आणि महाराज बसले होते. आता मला कशी खुर्ची टाकली तुम्ही गुडघ्यामुळं तशी महाराज अशी खुर्चीवर बसलेले. काजूची परात होती. भावताल 9-10 शिष्य होते काजू खाला. महाराजाच्या भावताल ते काजू बदाम आणतात ना लोक. ते काजू बदाम खाला 10-5 शिष्य होते. ते काठीवाला माणूस पाहिल्याबरोबर शिष्य म्हणले महाराज जय हरी येत होता आम्ही. महाराज म्हणले अरे काजू खाला होता ते नाही. म्हणले ते तुम्हाला पूजा करायला आले आम्ही जातो. हे काजू बदाम खाणारे अंतकाळाच्या वेळेला कामी येत नसतात. हे सगळे निघाले रुपरने झटकू झटकूच. आणि मग महाराजांना हात जोडले. ते म्हणला हात गीत जोडूच नकोस. एकेरीच 6 लोक आवाजावर बोलत नसते. चोर आवाजावर बोलतो का. चोर जर मला रात्री भेटला. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर फार सुंदर कीर्तन करता. कृपया तुम्हाला विनंती आहे आज सानप परिवारानं दिलेलं पाकिट तुम्ही आम्हाला देऊन टाकावा. नारळ तुम्हाला राहू द्या पण सानप परिवारानं दिलेलं नारळाच्या खालचं आम्हाला बारीकसं देऊन टाका. आदरणीय महाराज तुम्हाला प्रणाम. असं म्हणीन का कहाणी लेख ए महाराज या नाही आमच्यावर घेतल्यावर तुमची लय खसखस पिकती आणि तुम्हाला लय आवाजाव म्हणतील का भाऊसाहेब तात्यासाहेब नानासाहेब रावसाहेब असे म्हणतील का चोट्टे. मला जसे तसे तुम्हाला पण. चोर आवाजाव बोलत नसतो. कोर्टात सुनावणी देणारा माणूस आवाजाव बोलत नाही. ज्याला ज्याला कोर्टात जायची वेळ आली ते नाही का हाजीर है ते राव नाव लावित नाही. राव लावला की त्याला जेच फाईन लावते. हो एक जणांना मोटरसायकलवर 3 बसले. 3 हेल्मेट नाही. मोटरसायकलला नंबर प्लेट नाही. 3 लायसन नाही आणि मोटरसायकल यायच्या नावाची नाही आणि सिग्नल तोडलं. पोलीस काय म्हणेल अरे बाळांनो असं करत नसतात. माय काय वेडे आहात का रे तुम्ही. अमूल्य किमतीचा देह आहे. मरताल रे तुम्ही बाळांनो. या मी तुम्हाला चहा पाचतो. थोडी विश्रांती घ्या. एक बिस्लरी बॉटल देतो. घरी जा. असं करीन का. पहिली चावी काढून घेते. इकडे चल चल इकडे बाजूला साहेब 150 चला इकडे. आवाजात बोलताय ना नाही मी आमक्याचा चला इकडे. ते आरोतुरच बोलत 6 लोक त्याचे ते 3 सांगितले ना. 3 घरी गेले पहा कोण असते. गुत्त थोडंच घेतलं सगळं सांगायला. विठाला 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 ए महाराज तू यामुळे 7 वर्ष बाहेर फिरलो हानतोच तुला. ते म्हणला मार तू कशा करता. पाप नाही संपलं. कोण म्हणतंय संपलं नाही. पाय झेंडा वरी पाहिलं पाठील लावलेला झेंडा तो पांढरा फक झेंडा झाला. पण झेंडा कशाने पांढरा झाला सांगू तुम्ही. 10 माणसं मारल्यावर. हे 10 नालायक कशामुळे मारले. या पवित्र देशातल्या एका स्त्रीची आबरू वाचण्यासाठी 10 माणसाचा खून केला. पहिल्या 70चा आणि या 10चा 80 लोकांचा खून केलेलं माफ झालं. एकाच बाईची आबरू वाचली. एकाच बाईची आबरू. इतकी भारताची स्त्री जडवड आहे. तशा एका पवित्र त्रता युगामध्ये विश्वाची मालकीने एक नालायक राजा त्याचं नाव रावण त्याला घेऊन जात होता. त्या स्त्रीला मधात एक जटायू नावाचा पक्षी भेटला. क्षणोक्षणा सांगतोय
धावला इमानदार माणूस व्यक्तित्व पक्षी त्याचे पंख चुरगाळले जगाचा मालक धावत आला आणि जटायूचं डोकं मांडीवर घेतलं जटायूचं डोकं मांडीवर घेतलं किती हुशार जटायू जटायूचं डोकं मांडीवर घेतल्याच्या नंतर आयुष्य काही क्षणापुरतं 2-4 क्षणापुरतं तितक्या वेळात पंढरपुरातल्या मालकांना असं तोंडावून हात फिरवून विचारलं जटायू ही तुझी अवस्था कोण केली पण महाराज त्याला माहित होतं आपण जर देवाला बोलण्यात टाइम घालावा तर आपल्याला फक्त हे माती करीन आपलं दुसरी काही करू शकत नाही आपलं काम साधणार नाही म्हणून देवाला काहीच न बोलता उरलेल्या 10-5 सेकंदात डोळे विस्तीर्ण केले आणि सारखा 7व्या अवतारातल्या पंढरपुरातल्या मालकाकडे पाहत होता आणि पंढरपुरातल्या मालकाकडे पाहत 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 प्राण सोडा सायुज्य सदनाला जटायू गेला सायुज्य सदनाला अखाद्य ते खाती ती विहंगमाची जाती काही खातात त्याला पक्षी म्हणतात काही खातात त्याला पक्षी म्हणतात असे ठराविकच 4-5 पक्षी आहेत ते काही बी खात नाहीत त्याच्यापैकी राजहंस आहे राजहंस कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा मुक्ताफळे कावळे काय खातेत माहितीये का म्हशीला गाईला गाढवाला नाळ पळीनं ढोपराला त्या ढोपरावरचं रक्त पितेत हे कावळे हो जे माणसं दुसऱ्याला चुरून खातेत ते कावळ्याच्या अवलादी समजायचं म्हणजे विनाकारण एखाद्याला असं पिळीतेत ना असं समजायचे दिसायला जरी माणसं असतील टोप्या सुंदर घातल्यात कपडे सुंदर घातलेत विण केलेली आहे गुडघ्या इतकले सॉक्स आहेत इतकले नसतेत वाटते हो 2,500-3 हजाराचा बूट हे पण बेटा कावळ्याच्या स्वरूपात आहे माणसाच्या वागण्याहून माणसं कळत असते उष्ट खाचं तिला सवय असं समजायचं कुत्र चोरून खाची सवय ज्याला आहे समजायचं लांडग कोटीनं पैसे जवळ आहेत पण चांगलं राहत नाही समजायचं बैल बँकेत कोटीन धोत्राला गाठी कोटीनं बँकेत गेल्यावर मॅनेजर त्याला खुर्ची ढकली तर इतके पैसे पण कोणी कुणा धोत्राला गाठी आणणार हा हे जिवंत श्रीमंत भिकारी असं समजायचं हे बैलच जन्माला आलाय अवस्था बघा राहिलेल्या 5-7 सेकंदात विचार केला विश्वाच्या मालकाला बोलण्यात वेळ घालण्यापेक्षा आपलं हे आयुष्य त्याला पाहण्यात वेळ घावा कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती 5-4 सेकंदात जगाच्या मालकाकडे बघितलं पक्षानी तर सायुज्य सदन प्राप्त झालं तितका वेळ जर वाया गेला असता तर काय साध्य केलं असतं तो वेळ साध्य केला म्हणून त्या वेळेचं सोनं झालं क्षणोक्षणाचे करावा विचार क्षणोक्षणाचे करावा विचार करावया पार भव सिंधू भगवान प्रभू रामचंद्र अरण्यात एक वनात तुमच्याच परिसरात होते
जास्त रामप्रभूचा वनवास महाराज तुमच्याच भागात गेला. हा भाग ज्याला दंडकारण्य म्हणतात. हो, याच्यासाठी नाशिकेत नावाचा ग्रंथ एक सुंदर लिहिलाय. तुम्ही वाचिला का नाही काय माहित. ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आम्ही तिकडचे मराठवाड्यातले, तरी पण मी 6 वेळेस वाचिला. तुम्ही किती जणांनी वाचिला मला काय माहित नाही. आणि चेहरा पाहिल्यावर कळते नाशिकेत कोणी कोणी वाचिला. विठाला 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 विठाला. मला वाटते पंढरपुरातल्या मालकांनी मला वाचायचा योग दिलाय म्हणून या भागातले लोक मला बोलवायले. हेही माझं पुण्य असेल नाही का नाही. नशिबान माणसं आहात की ज्याच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आणि त्या भूमीच्या सहवासात तुम्ही राहता. फार मोठी माणसं आहात तुम्ही. काय होतं माहितीये का, सोमतीला लांबून माणसं गंगेवर आंघोळीला येतात आणि त्या गावातली माणसं गुडघ्या बसतात. एक स्वभाव असतो माणसाला, जिथं पिकतंय तिथं विकत नसतंय. चला, हे दंडकारण्य. याच दंडकारण्यामध्ये आई साहेब होत्या. राजा रावणाच्या लक्षात आलं एका एका गोष्टीनं रामचंद्र क्षीण करायचे. क्षण बघा किती माणसं हुशार आहेत. या नालायक माणसांनी सुद्धा वेळ साधला. जटायू कोण आहे? पक्षी आहे ना. ते काय गावरान तू पण भात खात होता का? पक्षी म्हणजे काही बी खाणार ना. फक्त तुम्हाला अगोदर सांगितलं मी, राजहंस नावाचा पक्षी काही खात नाही. पोपट तुम्हाला सांगतो गोड बोलतो. पोपट्या पोपट्या कळतो ना तुम्हाला. गोड बोलतो पण बेटा काही बी खात ते. कधी कधी शास्त्रानुसार अर्घ्याच्या काडीनं त्याच्या जिभेला जर घर्षण केलं 1.5 महिना, तर 1.5 महिन्याच्या नंतर तो पोपट्या राम राम कन घालतो. या पाहुणे, बसा पाहुणे, राम राम पाहुणं, आलात का पाहुणं, काय देऊ पाहुणं, असं बोलतो पोपट्या. पण सोयाबीनवरच्या आळ्या खातू, सूर्यफलावरच्या आळ्या खातू, मकावरच्या आळ्या खातू पोपट्या. दिसायला गोड दिसतो ते पोपट्या, हिरवागार पोपट्या दिसतो गोड असा मस्त छान. राजहंस काय खात नाही. अजून 2 पक्षी आहेत. घरी गेल्यावर बघा बघा जा, वाची जा शास्त्र. लय लोकांचं इचकिता तुम्ही मोबाईलवर. 2-2 वाजूस तर झोपी नाहीत. अहो मथऱ्याला झोपी नाहीत. एका बैठकीत मी बसलो, मथरे पण मी काय इचकायला गुलूप शाट झालेलं एक. आमच्याकडे डोळ्याला गुलूप म्हणजे एकच गुलूप त्याला. मी म्हणलो काय बघत हो इतकं बारीक बारीक काय लोक मुख्यमंत्र्याचा चुलताय. कधी कधी चांगलं बघायचं मोबाईल मध्ये फार आहे. मोबाईलच्या सुविधेमुळे महाराज अभंग कोणता घेऊ महाराजांनी तुम्हाला एका सेकंदात काढता येते. किती मोबाईल गोड आहे. फक्त मन नशीब आहे मला बारीकसा मोबाईल आहे. जाऊ दे आपल्याला याच्यातच मरायचं नाही ना. नाही नाही आहे नाही खरंच नाही महाराज खोटं नाही बोलणार. पंढरपुरातल्या मालकांना असा बारीकसा पाईप दिलाय पैशाचा याच्यासारखा. हो, मी मोबाईल सोन्याचा घेईल, टीव्ही पण सोन्याचा घेईल, याच्या पलीकडे काय. पण काय झालं आता 90 वर्ष लुगडं घातलं आणि 91 वर्षी कशाला गाऊन घालायचं. त्याच्यामुळे बरं आहे आपलं आता म्हातारपणी याच्यातच मरायचं. विठाला 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 आई साहेब तिथं आहे शक्ती क्षीण करायची काही काही गोष्टी. रावण्या हुशार होता. रावण्या माहिती ना तुम्हाला. कोणी रावणाचा पाहुणा आहे का गावात? कोण नाही ना. आणि काय करीन असलं तरी मग हलकट रावण्या. माझ्या वारकरी संप्रदायानं त्याला बेदखल केलं. जाईओ तो माते न करी साया सामी विष्णुदास तैश न हो. या वारकरी संप्रदायात अभंग पाठ कमी असले तरी चालेल, शास्त्र कमी पाठ असलं तरी चालेल, पुराण कमी पाठ असले तरी चालेल, वेदाचे श्लोक कमी पाठ असले तरी चालतील. पण आपली पत्नी सोडून जगात जी बाई दिसेल तिला जो बहीण आणि माय म्हणत असेल त्याच्यासारखा महाराज दुसरा जगात मोठा कोणताच नाही. सगळ्यात मोठा महाराज तो. पराविया नारी रखुमाई समान. दुसरी जी स्त्री दिसल ते विटेवरच्या मालकीनी समान समजायची, त्याला म्हणायचं महाराज. रावण या वर्गात नापास झाला. 80,000 बायका बेट्याला
आणि जगाची मालकीन उचलून नेली. किती हलकट होता. सामान्य बायका आपल्या बायकासारख्या थोड्याच बायका होत्या रावणाला. पाहती कवाडाकडून चलती भितडाकडं. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. सुंदर कामिनी होत्या 80 सहस्र. सुंदर सुंदर सुंदर. आपल्या बायका सुंदर दिसण्यामुळे दागिने घालतात. दागिने रावणाच्या बायकोला विनंती करीत होते. कंचनो हेमा भय जायना शुद्धीर भय स्थितम किल संपन्ययम षोडशोचारे कशा भव नाविन्यम यतो जायते कंचना. 16वा कस लागत होता दागिन्याला. 16वा म्हणजे दागिन्यातला घाणपणा दूर करायची जिच्या त्वचेत ताकद होती. नळो बाबा इतकी त्वचा सुंदर होती. आणि अशी नुसती सुंदर होती का ती. लय जाण्याला बायका सुंदर नवऱ्याला पिठला हाटायला लावायल्यात. हा तू स्वयंपाक करून मला खाऊ घाल. ती सुंदर बी होती आणि हुशार बी होती. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्यरात्री नेनो वानर मिळाले किती शिळा सागर बांधिला. एक एकाहून बळी अशी वानर. स्वप्नात कळत होतं मालकावर काय संकट आलं. इतकी बाई हुशार तरी ही बाई कशाला आणा. ही बाई त्याला आणायला लावली. त्याची इच्छा नव्हती. त्याच्याकडे तुटलेल्या नाकाची एक बहीण होती. हो हिनं शहाणपणा केला. दादा मला एक वहिनी आण. हिनं शहाणपणा केला आणि रावणाला सीता आणायला लावली. महाराज हे बा 2 लोकांना दोघांचा नाश केला. 8व्या अवतारात भावानं बहिणीला वाजिलं आणि 7व्या अवतारात बहिणीनं भावाला वाजिलं. 8व्या अवतारातला भाऊ शकुन्या माहिती ना तुम्हाला. महाभारतातला शकुन्या यानं सख्या बहिणीच्या पोराला पत्ते खेळायला लावले. जो सोकटी जुगार. इतका हलकट होता शकुन्या. काय करीत नाही ते. मग त्याच्या चट मिली भावकीन काय करणार आहे मग. आणि आता त्याची भावकी असेल तरी लिगली नाही. आजही शकुनी लय मोठे आहेत भारतात. लय शकुनी आहेत. लय शकुनी. चेहरा पाहिल्या पाहिल्या सांगतो मी. काय गांजा ओढून थोडाच फिरायलो महाराष्ट्र. 42 गाव आहे. 3042 गाव आजच्यान पूर्ण झालीत महाराष्ट्रातले. नाही काय गोळ्या थोड्याच संपल्या. पाहिल्याबरोबर कळते. योग असा आला. या रावणाच्या लक्षात आला आपण सीतेला आणावं. पण सीतेला आणण्यासाठी काय करावं लागेल. त्यानं त्याच्या मामाला जवळ बोलिलं. त्याचं नाव होतं मारीच. शन बघा. खरं तर हा मारीच चांगला व्यक्ती नाही बरं. मी परवाला चरित्र सांगितलं होतं कालैवनाचं. तो कालैवन सुद्धा कालनेमी सुद्धा कालैवन द्वापार युगातला होता. हा कालनेमी सुद्धा चांगला नव्हता. पण यांनी वेळ साधला. हो क्षण वाया जाऊ दिला नाही. दमन. त्यांच्याकडे द्या. त्यांच्याकडे ते करतात. बंद 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 करा. बंद करा. बंद करा. तुमच्या दिंडीवाले तुम्हाला फोन करीत असतील. आता कुठे गेला म्हणले असतील आमचे बाबा. दुपारचा काही मेळ आहे की नाही द्यायचा. आहे का. तेच तर म्हणलं. म्हणे मारीच मामाश्री जी. राजा होता ना रावण. जी म्हणावंच लागल. आणि राजाला राजा म्हणायचं असतं. यया नरा माझी राजा तो विशेष बुद्धी जाण माझा. ती बुद्धी असतो. ज्याला राजाश्रय तोच राजा होत असतो. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला सुद्धा राजाश्रय लागतो. सोसायटीचा मेंबर व्हायला सुद्धा राजाश्रय लागतो. ज्याच्या जीवनात राजाश्रय नाही त्यांना अब्जानं पैसे खर्चू द्या तो ग्रामपंचायतचा मेंबर होत नाही. त्याला राजाश्रय लागतो. म्हणून ही बुद्धी येते. उघड नाही ते. माणसं बसल्या बसल्या दिल्लीतल्या लोकांना नाव ठेवते. तुला बायको भेट नाही सुमळ्या. आणि त्या दिल्लीतल्या लोकांना नाव ठेवायची काय लायकी असती का आपली. आहे का नाही. माणसानं हे बा सायकलवाल्यानं विमानावाल्याशी पैज करायचीच नाही. सायकलवाला म्हणला वरून विमान वाजायले त्याच्या अगोदर मी हैदराबादला जातो. येडपटेच का काय रे. हा तुला लासूर फाट्यावर उलथाला. कसा जाशील तिथपर्यंत. बंदुकीवाल्यासोबत काठीवाल्याने युद्ध करायचंच नाही.
एका काठीतच हाणतो म्हणे. त्यानं 200 फुटावरच बटन दाबलं. काय गरज असते का? काही बळेविना शक्ती बोलू नये. आपली ती लायकी नाही. आपण कशाला विनाकारण उघडायचं? ज्याची बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला, ज्याची बायको 17 भाईच्या मिरच्या तोडायला, आणि ते दिल्लीतल्या लोकांना म्हणतो मोकार लोक झाले. तू दुसऱ्याचा चहा पितून तंबाखू खातून सुंबळ्या त्याला मोकार म्हणतो. काय लायकी आहे का आपली? काही गरज नसती माणसानं विनाकारण कुठल्याही. मला असं वाटतंय कुत्र्यांनी हत्तीला भुकलं नाही पाहिजे. कुत्र्यांनी कुत्र्याच्या महिमेत राहिलं पाहिजे. हत्तीनं हत्तीच्या महिमेत राहिलं पाहिजे. ज्यानं त्यानं आपोआपल्या याच्यात राहिलं पाहिजे. माणसाचं जीवन गोड होत असतं. पण माणसाला लय नाद असतो. लय कुत्र्याला नाद हो. गाडी खाली चालायचा. बैलगाड्या माहित असते ना जुन्या माणसाला. जिनच्या पॅन्टीवाल्यानं काय हसू नका. आता ट्रॅक्टर फॅक्टर आले तेव्हापासून बैलगाड्या जरा संपल्या. बैलगाडी जर अशी चालली ना बाजाराला, त्याच्यामध्ये सोयाबीनचे पोते असा माल टाकलेला असा, कुत्र्याला बी बाजाराला जायचा नाद असतो. पण पुढचं गाव लागल्यावर त्या गावातले कुत्रे याला भुकतेत तेव्हा ते कुत्र आखा खाली चलत गाडी खाली. ते त्या गावातलं कुत्र म्हणतं बाहेरी तू सोय पाहतो. ते म्हणलं आलो असतो पण बैलाला गाडी रेटन. लय कुत्रे समजित येत मीच गाडी वाढायलो. तू कुत्र आहेस रे, तू येडेवानी करू नको. बैल बैल असते. कुत्र्यान कुत्र्याच्या हिशोबात राहिलं पाहिजे. मालक बाहेरून आल्यावर कुत्र्यानं असे पाय केले आणि मालकाच्या पायावर असे पुढचे पाय टाकले. मालकानं त्याला चोंबाळलं, खिशातला बिस्किट काढलं त्याला टाकलं. गाढ व्हायला वाटलं कुत्र्यानं पाय टाकलं, मालकानं बिस्किट टाकलं, आपण पाय टाकले निदान मका तरी टाकीन. गाढवानं असे पाय टाकल्या, मालकानं रुमनं काढ वाखराचं आणि गाढव वाकुस तर हाणलं. अरे पाय कुत्र्यानं टाकावं, गाढवानं नाही टाकावं. गाढवानं कसे पाय टाकतात? मरण ना ते मालक आहे का नाही? नियम असतो. जनतेनं आपल्या आपल्या याच्यात राहिलं पाहिजे, मात्र्यात राहिलं पाहिजे. ए मारीच जी, रामाला फसवा लागतंय. कोण राम? अयोध्यापती राम. ते राम ज्यानं खरदूषणाला मारलं ते म्हणले हो. मारीच्याचं धोतरच ओलं झालं. कशाने ओलं झालं असेल समजून घ्या. अरे बापरे, त्रिशरा खरदूषण 14,000 राक्षस घेऊन गेलेल्याला एका पिसुऱ्यात आणलंय. आता पिवात बिलावाला सारख्यांना मारलंय आणि त्याला फसवायला मी जाऊ? मारीन ना ते मला. रावण म्हणला नाही गेला ना मी हाणतो तुला, तुला मी मारणार. घरी गेलं, बायकोल म्हणला ए पपेश माय पाया पड. म्हणली का? संक्रांत लांबे. नाही पुढच्या संक्रांती लोक मी वाचत नाही. पाया पडून घेती. पाया पडी. आणि तुम्हाला कोण मारणार आहे? आपला भासा. लंकेचे राजा रावण तुम्हाला मारणार. तुम्ही लंकेच्या राजाचे मामा. ते सगळं खरं आहे ग. त्याने एक काम सांगितलं, काम ऐकलं तर बरं, नाही तर ते मारायला. मग काय काम आहे करा ना तुम्ही. म्हणला तिकडे गेल्यावर बी मरणच आहे. रामाला फसवायला जायचं म्हणल्यावर ते काय वाचित वय ते. आणि त्याला नाही फसविल्या गेल्यावर हे मारणार आहे. पण बाई हुशार होती. लय जणांच्या बायका हुशार येतात म्हणून काही काहीचे संसार चालू आहेत बरं काका. या महाराष्ट्रात 10-5% नालायकाचे संसार बायकावर येत. हो, लय नालायकाला कळत नाही जगात कसं बायकावं. पण मायबापाचं नाव करण्यासाठी बायका इतक्या हुशार येतात. त्या रावण्याला चोंबाळी त्यान थांबा असं नका करू. बबी लग्नाला आली, बब्या शाळात आहे, त्याच्या ट्युशनची पैशाची अडचण आहे, त्याची फीस भरायची, त्याला पुस्तकाची अडचण आहे, त्याचं खोली भाडं द्यायचंय, त्याला जाण्या येण्याला खर्च लागतो. तुम्ही जरा कधी मधी पेत जाणं. अशा लय मंडोदाऱ्या हुशार येतात. हो, पण लय रावणं भायकालेली आपल्यात का नाही तर का रावणं लय पागल लावणं. या 100च्या नोटीने बिडी पेटी देत काही काही. मी अशी पाहिली ब्रिस्टल पेटीनारी 100च्या नोटीनं. हो, 150 एकर मातीत घातल्या आणि ते मंदिरापाशी वाढलेली पडलेली दुंडकं वाढायली. आता डोळ्याने पाहिली. लय रावणाला अक्कल नाही. 475 एकर जमीन एका व्यक्तीला आमच्या भागात. 475 एकर जमीन कशाला म्हणते? शेवटच्या टप्प्यामध्ये मारुतीच्या मंदिरात जो कोणी दिलं तेच खात होता. 475 एकर डोळ्याने पाहिला माणूस. 327 एकर जमीन नळोबा महाराज आमच्या परिसरात एका व्यक्तीला.
त्या परिसरातल्या बायका शेतात हुरडा खाला जात असताना बैलगाडीला तक्के लावायचे, वरून डमणी करायची, सावली करायची, त्या सावलीत शेतात हुरडा खाला जात होत्या। आंब्याखाली घोंगड्या टाकायच्या, घोंगड्यावर गाद्या टाकायच्या, गाद्याच्या पाठीमागे खोऱ्याचे दांडे रवायचे, दांड्याला तक्क्या बांधायचा, तक्क्याला टेकन देऊन हुरडा खात होत्या। त्या चौघीपैकी एकीला दात नव्हते म्हणून गडी तिला हुरडा कुटून देत होता। आज त्याच कुटुंबातली माणसं मेसचे डबे करतात। लक्ष्मी सारखी चंचळ आणि पंढरपुरातल्या मालकासारखा गुंड जगात कोणी नाही, म्हणून हिशोबात राहिलं पाहिजे। एखाद्या नोटाचा नंबर तुम्ही डायरीवर लिहून ठेवा, ती नोट बाजारात सोडून द्या, आपल्या पितराच्या दिवशी सुद्धा ती नोट आपल्या हातात येत नाही, इतकी लक्ष्मी चंचळ आहे। लक्ष्मी म्हणजे खसखशीचं पोत आहे। आमच्या इथल्या एक जणांनी 30 किलो खसखस घेतली, ए हमाल टाक पोत, बैलगाडीत पोत टाकलं, 4 आणे हमाली होती। मालक बहुनीय देऊन टाका, पुढच्या शनिवारी देईल। आम्हाला राग आला बुवा आणि दाबण टोचलं। दाबण कळतं ना, पोत कट्टा शिवायचं दाबण, ते दाबण सुवा, ते टोचलं त्याला। आता खसखशीच्या पोत्याला किती मोठं छिद्र पाहिजे। दाबण टोचल्याच्या नंतर 22 किलोमीटर बैलगाडी गावात आली। घरच्या पोराला सांगितलं, ए खसखशीचं पोत दुकानात टाक, रिकामच होतं। गिरगाव पासून शेलू पस्तोर बॅटरी लावून खसखस पाहिली, एक दाना दिसला नाही, रस्त्यानं दिसला नाही आणि थैलीत थांबला नाही। हिचं नाव लक्ष्मी आहे। ही चांगल्या चांगल्याला वाजिती, चांगल्या चांगल्याला वरी नेती, हिशोबात राहिलं पाहिजे। लक्ष्मीशी पंगा घेतला नाही पाहिजे। सांगू तुम्हाला, माझं वय नाही तरी पण सांगतोय, तुम्ही एक एक पुढे बसलेले 5-5 गिरगावकर आवताला झुकताला असे श्रीमंत लोक आहेत, वयानही माझ्यापेक्षा मोठे, माझा 83चा जन्म आहे। आपली स्वतःची बायको एखाद्या कार्यक्रमाला पाठीत असताना कोणासोबत पाठीतो? नातेवाईकासोबत, विश्वासू माणसासोबत। बाबा माझं येणं होत नाही, मला लग्नाची पत्रिका आहे, कार्यक्रमाची पत्रिका आहे, आमच्या पोराच्या आईला तुमच्या गाडीत घेऊन जा, येताना आमच्या इथं सोडून द्या, विश्वासू माणसाजवळ। लक्ष्मी कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची। मग 500ची नोट आपण डायरेक्ट जर गुटक्यासाठी मोडीत असेल, 500ची नोट जर पानपट्टीवर आपण नुसत्या ब्रिस्टॉलसाठी मोडीत असेल, तर पंढरपुरातल्या मालकाला वाटत नाही का माझी बायको पानपट्टीवर नाही आलाय, माझी बायको दारूच्या दुकानावर नाही आलाय, तो नाही का बसायची जागा हाणायचा रुमण्यानं? त्या अशी बसायची जागा हाणते, अशी मांडीपासून तर कमरापासून 2 महिने खाली बसूच देत नाही, उभ्यानंच खात राह। हो, म्हणून लक्ष्मीच्या विरोधात नाही। पैसा देव नाही सज्जनांनो, पण संत आणि देव या दोघांच्या नंतरची जगात कोणती शक्ती आहे तर तिचं नाव पैसा आहे। देव आणि संतांच्या नंतर जगात सर्वात मोठी शक्ती आहे, तिचं नाव पैसा आहे। हे फॅन लावले, हे स्टेज केले, हे स्पीकर लावले, हा मंडप दिलाय, बसायला गाद्या टाकल्या। सानपजी तुम्हाला फुकट आले का पैसे? वरून पडलेत का? हे पैशानं झाले, पैशानं, त्याच्याशिवाय होत नाही। जगातली कुठलीही क्रिया अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, फार मोठं टोक आहे। असो, रावणानं सांगितलं, बायकोनं सांगितलं, मालक तिकडे गेल्यावर राम मारणार आणि इथे राहिल्यावर रावण मारणार, पण लक्षात घ्या तुमचे भाचे तुम्हाला राग येईल, पण तुमचा भाचा नालायक आहे। मरणाच्या पुढे बायकोच ऐकावंच लागलं। बाईनं सांगितलं, मालक लंकेचा राजा असेल तरी नालायक आहे, तिकडे वनात फिरणारा असेल तरी जगाचा बाप आहे। मग हलकटाच्या हातानं मरण्यापेक्षा, मरण तर दोन्हीकडे बी, तिकडे बी मरण आहे आणि इकडेही मरण आहे, पण नालायकाच्या हातानं मरण्यापेक्षा त्या रामचंद्राच्या हाताने जर मृत्यू पावले तर मोक्ष भेटन। आणि निमूटपणे निघाला, वेळ वायाच घातला नाही। क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू विढोबार कुमाई, विढोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई।
उपरणे घाला तोपर्यंत सगळ्या वारकऱ्यांना आपण 2 मिनिटाची तिलांजली देऊ. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेला हा पुण्यस्मरणाचा सोहळा स्वर्गीय सौभाग्यवती सुशीलाबाई गंगाधर सानप या विश्वात्म्यात विलीन झाल्या. यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजचा कार्यक्रम आहे. आदरणीय छबुराव गंगाधरराव सानप आणि भाऊसाहेब गंगाधरराव सानप हे 2 सुपुत्र आहेत. यांचे वडीलही आहेत. या सुपुत्रांनी ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं, विश्व दाखवलं, मायेचं पांघरून दिलं, कर्तव्याची निष्ठा दिली, या समाजात जगण्याची पाडे दिली, अशा आईच्या ऋणातून तर आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. पण जिने आपल्याला लहानाचं मोठं केलं ती आई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाली. त्या आईच्या आठवणीचा सोहळा म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा गजर करून, माझ्या विटेवरच्या मालकाचं भगवान काशी विश्वनाथाचं चिंतन करून, कीर्तनाचं आयोजन करून आपल्या आईच्या पुण्यस्मरणाचा सोहळा दारात व्हावा. 4 माणसं आपल्या दारात अन्नग्रहण करावा. त्या निमित्तानं आजचा कार्यक्रम या सानप परिवारानं ठेवला. 2 मिनिटाची तिलांजली. निधियाम निधी भय गवदती साक्षन पुनितने भयदती व्यालो मुग्ध भया भय सकल सुधा भय चंद सुधा भय जायन्ति यक्षति किन्नर लोकति पालं दिक्पालायति चारुवास परमति हंसा सकल जना भय व्याप्ति जना भय जायन्ति अश्वपरी भय सकल सुधाय निधि भय भय निव्याप्ति सुदे गंगोदक भय सकल सुधानाम आपाम गति भय जायन्ति निराभयाभिन सकल सुधा गंगोदक भय जायन्ति हिरण्य श्राद्धो शंकति श्राद्धो व्याप्त सुधा भय काला शंखति श्राद्धे ध्वनि भयानाम शंकति श्राद्धो ध्वनि भया शंकति श्राद्ध ध्वनि भया पितरति लोकं सकल स्थिता हिरण्य गर्भो भयंजना नारायण भय नागव नाप्ते श्री भय सरोजिदा पिंडोदक भय सकल स्थितायाम आप्ते श्री भय जायन्ते रक्तम चंदन सकल स्थितानाम रक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो गया प्रजनो सकल स्थिता मातृगया भय जायन्ते पिंडोदक भय सकल सुदानं पितृं जनतर देवजतो वरानसी भय गया क्षत्रयो हिरण्यगर्भो जयोजना भारत देशां सकलति राष्ट्रेषु यं महाराष्ट्रे हिंदू तटावय सकल शिला पुनित काल वय चंदयो सुशीलाबाई शर्मण्यो सुशीलाबाई शर्मण्यो सुशीलाबाई शर्मण्यो निदन्न मम पिंड भया लुप्ताप सव्य सव्य जनो मुक्तांद भव जायन्ते रक्तं चंदन समर्पयामि माल्यादिनि वय सुगंधिनि रक्तांबर भय समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो नमः पार्वते पते हर 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 महादेव. पुरुषांसाठी पितृगया असते, महिलांसाठी मातृगया. गुजरातमध्ये सिद्धपूर नावाचं गाव आहे. या सिद्धपूर नावाच्या गावामध्ये एक गंगेचं नाव आहे सरस्वती नावाची गंगा. सरस्वती नावाची गंगा सिद्धपूर नावाच्या गावातून वाहते. या गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं. म्हणून या भारत देशामध्ये जेवढ्या स्त्रिया जातात त्या स्त्रियांना त्या ठिकाणी मोक्षगती असते. म्हणून त्याला मातृतीर्थ किंवा मातृगया म्हणतात. पुरुषांसाठी पितृगया वेगळी. मातृगया गुजरातमध्ये सिद्धपूर नावाच्या गावात सरस्वती गंगेच्या तीरावर परशुरामाने आईचं श्राद्ध केलं. ते अधिष्ठान या माऊलींना प्राप्त हो. त्या अधिष्ठानातून आपल्या हयातीतल्या सर्व सानप कुटुंबियांना मातृत्वाचा पितृलोकांचा गोड अशा प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणाहून मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. पुन्हा सानप कुटुंबियांना धन्यवाद देतो. येत्या 25/4ला 25/4 तर 2 तारखेला 2/5ला काल्याचं कीर्तन महाप्रसादाचं आयोजन आहे इथे चिंचूर फाट्यावर. येत्या 25/4ला रोज संध्याकाळी 7 दिवस 7 ते 10 यावेळेस रात्रो इंचूर फाट्यावर श्रीमद भागवत कथेचं आयोजन आदरणीय जगताप काकांनी केलेलं आहे.
ते डी के नानांचे बंधू आहेत। रात्री 7 ते 10 भागवत आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा ग्रंथ ज्याला 18 पुराण म्हणतात, मोक्षाचं स्थित आदी स्थितपत नावाचं पुराण, आणि या पुराणाचं वाचन करण्याचा योग, भागवत सांगण्याचा योग माझ्यासारख्या गिरगावकराकडे आहे। काकांचं आमंत्रण आहे, एक ना एक दिवस तरी हजेरी लावा। विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय माऊली रे करा